मी तुम्हाला कथेमध्ये सांगितलं की जर आपलं कुणी घेतलं असेल आपल्याकडनं धन, पण देण्याची जर वृत्ती नसेल, धन डुबवण्याची इच्छा असेल त्या व्यक्तीची, तर तो भगवान सूर्यनारायणाचा प्रयोग करून पहा. असे तुम्ही खूप फोन लावलेले आहेत, असे तुम्ही त्याला खूप वेळा पैसे मागितले, कितीतरी लोकांच्या माध्यमातून मध्यस्थी करून त्याला सांगितलं, दे बाबा आमचे कष्टाचे पैसे आहेत, पण त्याची द्यायची वृत्ती नाही. त्याच्या लक्षात आहे की आपल्याला हे धन डुबवायचंय, या माणसाचे पैसे डुबवायचे. मग शेवटचा प्रयत्न करून पहा. असे तुम्ही हार मानलेलीच आहे ना. मग आता तुम्ही देवाला शरण जा. भगवान नक्कीच आपल्या अडचणी सोडवल. आणि माझ्या ताई दादांनो, कधीतरी देवानं आपली हाक ऐकावी. आपले पैसे कोणीतरी बुडवलेत किंवा हॉस्पिटलमध्ये आपले खूप पैसे जात आहेत, कुठल्या तरी कारणानं आपले पैसे घरात टिकत नाहीत. आपलं शास्त्र सांगतंय, ज्या बँका आहेत ना तिथे आपण धन जमा करतो, पण कधीतरी देवाच्याही खाते जमे करा. देवाच्या खात्यात जर आपण धन जमा केलं तर आपलं जे धन आहे त्याची जबाबदारी देवावर असते. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि, कष्टानं कमावलेलं धन त्यातलं 10% भाग धर्म कार्यासाठी खर्च झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आपण घायाळ राहतो. इतर धर्मीय बांधव पहा, त्यांची जी धर्मस्थळं आहे कधी उभारतात, कधी वर्गणी जमा होते, कधी देणगी जमा होते, माहीत सुद्धा होत नाही आपल्याला. पण आपल्या धर्मामध्ये एक काय म्हणतात ना की एक आळशीपणा आहे, कंटाळवाणेपणा आहे. आपण म्हणायचं चला कथेला जाऊ ना, नंतर मंदिराला देणगी द्या, देऊ ना नंतर, हे असं करा नंतर करू ना. अरे बाबा, देव कार्यात कुठेतरी तुझा रुपया लागू दे, पाहता येईल नंतर. असा कंटाळवाणेपणा आपल्यामध्ये आहे. पण माझ्या ताई दादांनो, आपल्या धनाची, आपल्या संपत्तीची, आपल्या पदाची त्यानं राखण करावी, रक्षण करावं त्यानं. याच्यासाठी सवय लावा त्याच्या कार्यात देण्याची. एक आजोबा आजारी पडले, हृदयविकाराचा झटका बसला त्यांना. डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी 5 तासामध्ये हृदयावर शस्त्रक्रिया केली. 5 तास त्यांचं हृदय जे होतं ना, ब्लॉकेजेस जे झालेले होते त्याच्यावर ते शस्त्रक्रिया करत होते, पण हृदय त्यांनी 5 तास सांभाळून ठेवलं. 5 लाख रुपये बिल झालं. आजोबा बिल द्यायला गेले डॉक्टरांकडे. 5 लाखाची पावती पाहिली. आजोबांच्या डोळ्याला आसू आली. डॉक्टर बोलले, बाबा एवढं मोठं बिल पाहून तुम्हाला रडू आलं का? बाबा बोलले, डॉक्टर साहेब मला देवानं खूप दिले, 5 लाख काय 50 लाख जरी बिल झालं असताना तरी मी द्यायला घाबरत नाही किंवा मला त्याचं दुःख नाही. मग डॉक्टरांनी विचारलं, का रडता? म्हणे, डॉक्टर साहेब 5 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 5 लाख रुपये बिल झालं. 55 वर्षाचा झालो मी, 55 वर्षापासून विश्वाच्या मालकानं मला सांभाळलं, रुपयाचा सुद्धा दवाखाना करण्याची वेळ आणून दिली नाही. त्याचं मी कसं बिल भरू? त्याचे उपकार मी कसे फेडू? तुम्ही 5 तास मला सांभाळलं तर 5 लाख रुपये बिल केलं माझ्या हृदयाचं. ज्यानं 55 वर्ष माझं हृदय सांभाळलं त्या देवाचे मी उपकार कसे फेडू? तर त्याचे उपकार फेडण्याचं एकच माध्यम आहे. जिथे धर्मकथा चालू आहे, जिथे धार्मिक काम चालू आहे, जिथे मंदिरांचं काम चालू आहे, जिथे कथासत्र चालू आहे, कथा यज्ञ चालू आहे, सप्ताह चालू आहे, हरिकीर्तन चालू आहे, तर तिथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, शक्तीनुसार इथे बिल भरा. इथे जर बिल भरलं ना तर ते लक्षात घेईल याला लाईट बिल चुकवण्याची सवय नाही म्हणून. आणि आपण जर सारखं सारखं त्याला चुकवण्याचं काम केलं तर तो कधी लाईन कापून घेईल आपली सांगता पण येत नाही. काही नाही, आपला कोट्यावधीचा प्रपंच, आपला लाखो रुपयाचा संसार आहे आपला. लाखो रुपयातून थोडं द्यायचं धर्म कामाला, जास्त नाही. बरं देता नाही तो आपलं मन पाहतो, हे मला किती देत आहे, याचं मन मोकळ्यानं पण मला येऊ दे, मला दान, मी याला भरभरून देईल. पुन्हा तोच देणार आहे आपल्याला. येताना काय आणलं होतं का सोबत? आपण आईच्या उदरातून जेव्हा आपण जन्माला आलो, बाहेर आलो, तेव्हा काय बंगला बांधून ठेवलेला होता का तुम्ही? का पैसे होते तुमच्याकडे? कपडे होते का? खायला काय होतं तुमच्याकडे? जेव्हा आईच्या उदरातून जन्माला आलो ना आपण बाहेर, तेव्हा काहीच नव्हतं, अंगावरचा कपडा सुद्धा नव्हता आपल्याकडे. पण त्यानं दिलं ना आपल्याला, एवढं दिलं त्यानं. साड्यानं कपाट भरलंय, साड्यानं कपडे म्हणजे कपाट कपड्यानं भरून गेलंय. एक वेळेचं जेवण नाही, वर्षाची सोय आहे घरामध्ये, वर्षभर पुरेल एवढं अन्नधान्य. आजारी पडलं तर पैसा आहे, सगळं दिलंय त्यानं. येताना तर काहीच आणलं नव्हतं, एवढी सगळी व्यवस्था त्यानं करून ठेवली. मग ज्याचे एवढे उपकार आहेत
त्याच्या कामात द्यायला आपल्या हाताला का कंप सुटावा? का आपण विसरावं की याच्या कामात आपल्याला द्यायचं? विसरू नका. आवर्जून या धर्म कार्यामध्ये प्रत्येकानं फूल नाही फुलाची पाकळी, ज्याला जे जमेल ते त्यानं दान द्या. कारण दान हे आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं मोलाचं आहे, खूप महत्वाचं आहे. काही का भाग असेना आपला देव कार्यात लागलाच पाहिजे. ते खरं आपलं धन आहे. एका गावामध्ये एक साधू आले. त्या साधूने आमच्या घरी यावं ही गावातल्या प्रत्येक माणसाची इच्छा होती. दृष्टांत कान देऊन ऐका. पण महाराज बोलले, माझ्या 2 प्रश्नाची जो खरी उत्तर देईल मी त्याच्याच घरी जाईल. बाबा विचारा विचारा प्रश्न, पण आमच्याच घरी या. लाईन लावली लोकांनी. बाबांनी 2 प्रश्न विचारली. सगळ्यांना प्रश्न सारखे होते, पण उत्तर प्रत्येकाचं वेगळं होतं. जो खरं उत्तर देईल मी त्याच्या घरी जाणार ठरलेलं होतं. बाबा विचारा प्रश्न. बाबांनी प्रश्न केला. पहिल्या माणसाला विचारलं, सांग तुझं वय किती आहे आणि तुझ्याकडे संपत्ती किती आहे? माणसं नेमक्या या 2च गोष्टी लपवत असतो दादा. आपल्या मनाला विचारा, आम्हाला नका सांगू, तुमच्या मनाला विचारा. माणूस वय कधी खरं सांगत नाही. का सांगतो वय खरं? 1-2 वर्ष कमी जास्तच सांगेल. आणि मागे बसचं तिकीट जेव्हा होतं ना, 60 वाल्यांना हाफ तिकीट, 50शीतले सुद्धा 70त गेले होते तेव्हा बसचं हाफ तिकीट मिळावं म्हणून. माणसं वय लपवतात. आणि संपत्ती सुद्धा माणसं कधी खरी सांगत नाहीत. संपत्ती लपवतात. एक वेळेला संपत्ती सांगू नका कोणाला खरी, कारण काळ चांगला नाही. पण ज्याच्या कार्यात द्यायचं, देव कार्यात द्यायचं ना, त्याला सगळं माहिती आहे तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे. त्याला खोटं बोलू नका. असं म्हणू नका, देवा माझ्याकडे काहीच नाही, असं म्हणायचं नाही. देवा आहे ना तू दिलेलं, त्याच्यातून माझी इच्छा आहे की मी एवढंच देईल, हा असं म्हणा तुम्ही त्याला. माझ्या इच्छेनं मी एवढंच देतो, पण माझ्याकडे काही नाही असं म्हणू नका. कारण कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. रंकाचा राजा, राजाचा रंक रात्रीतून करण्याची ताकद त्याच्या हातामध्ये, ती तुमच्या माझ्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. रात्रीतून एखादा गरीब स्टार होतोय. रानू मंडल रेल्वेमध्ये गाणे म्हणत फिरत होती, रात्रीतून स्टार झाली ती. ही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. मग एवढं कळूनही आपण का अज्ञानासारखं जगायचं? त्याच्या कार्यात आपण मन भरून द्यायचंय, जी आपली इच्छा असेल ती. तर ह्या 2 गोष्टी माणसं कधी खऱ्या सांगत नाहीत. आपल्याकडे संपत्ती किती आहे आणि आपलं वय किती आहे. बाबांनी विचारलं. महाराजांना खोटं बोलायची ताकद कोणाचीच नव्हती. महाराज बोलले, सांग तुझं वय किती, तुझ्याकडे संपत्ती किती? त्या माणसानं सांगितलं, बाबा माझं 20 वर्ष वय आहे आणि 20 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, पुढच्याला विचारतो, नंतर ठरवतो कोणाच्या घरी जायचं. त्याच्या पुढे विचारलं, वय किती? 30 वर्ष, संपत्ती 30 लाख रुपये. पुढे विचारतो, वय किती? 40 वर्ष, संपत्ती 40 लाख रुपये. अशी लाईन अर्ध्यामध्ये आली. अर्ध्यात गावचा श्रीमंत व्यक्ती होता, सावकार. जिल्हा विकत घ्यायची ताकद होती. 20 तोळ्यापेक्षा जास्त सोनं अंगावरती होतं. 20 तोळ्यापेक्षा 40-50 तोळे सोनं अंगावर असेल. महाराजांनी त्याला विचारलं आणि 60च्या पुढे त्याचं वय असेल, 60च्या दरम्यान. महाराज बोलले, वय किती? त्या सावकारानं सांगितलं, बाबा 20 वर्ष माझं वय आहे. संपत्ती किती? फक्त 2 लाख रुपये. सारं गाव तुटून पडलं. सावकार, एवढ्या मोठ्या महात्म्याला खोटं बोलता, एक शब्द तोंडातून बाहेर पडला तर जळून भस्म व्हाल. आणि तुम्हाला काय महाराज काही मागायला येणार आहेत का? का खोटं बोलता महाराजांना? एवढी मोठी संपत्ती, अरे जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे तुमची, आणि खुशाल तुम्ही म्हणता की माझ्याकडे फक्त 2 लाख रुपये प्रॉपर्टी आणि 2 लाख रुपये संपत्ती, 20 वर्ष माझं वय. खोटं का बोलता? सारं गाव त्यांना चिडचिड करू लागलं. महाराज म्हणतात, तुम्ही त्यांना काही बोलू नका, मी विचारतो. महाराजांनी विचारलं, सावकार मलाही कळतंय तुमच्या अंगावरचं सोनं 20 लाखापेक्षा जास्त आहे. लोक तर सांगतात जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, तरी तुम्ही मला 2 लाख रुपये संपत्ती सांगितली आणि 20 वर्षाचं वय सांगितलं का? सावकार बोलले, बाबा खरं सांगतो मी, खरंच माझं 20 वर्षाचं वय आहे आणि 2 लाख रुपये प्रॉपर्टी. म्हणे कशी या सगळ्या लोकांना पटवून द्या, तुमचं वय 60च्या घरात आहे, पण तुम्ही 20 वर्षाचे कसे आहात ते सांगा. बाबा वयाच्या 40 पर्यंत या देहाला शिव महापुराण कळत नव्हतं, शिवभक्ती कळत नव्हती, शिव उपासना कळत नव्हती, भजन कळत नव्हतं, कीर्तन कळत नव्हतं, पंढरपूर कळत नव्हतं, काहीच भक्ती मला कळत नव्हती. एक दिवस चुकून कीर्तन ऐकलं, तेव्हा मी 40 मध्ये होतो. कीर्तन ऐकलं, कीर्तनाचं, देवधर्माचं, साधू संताचं महत्व कळालं. त्या दिवशी मी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ घातली. ज्या दिवशी गळ्यामध्ये माळ घातली त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत 20 वर्ष पूर्ण झाले. बाबा
हेच माझं खरं वय आहे. अगोदरचे 40 वर्ष व्यर्थ वाया गेलेले आहेत. ती माझी जिंदगी अगोदरची बर्बाद झालेली आहे. हे 20 वर्ष माझं खरं वय आहे. हेच माझं खरं वय आहे. ते माझ्या सोबत आहे. आणि संपत्ती 2 लाख रुपये कशी? एवढं मोठं सोनं तुमच्या अंगावर आहे तरी 2 लाख रुपये प्रॉपर्टी का सांगता? बाबा, माझ्या अंगावरच्या सोन्याकडे जाऊ नका. जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे माझी, तरीही मी 2 लाख रुपये प्रॉपर्टी का सांगितली? तर एवढ्या मोठ्या प्रचंड संपत्तीमधून देव कार्यासाठी, धर्म कार्यासाठी, अन्नदानासाठी, संत सेवेसाठी सप्ताहामध्ये मी माझ्या हाताने फक्त 2 लाख रुपये खर्च केलेले आहेत. बाकी सर्व धन हे माझे परिवार ओरबाडून घेणार आहेत. ते काही माझ्या खाते जमा नाहीत. जे देव कार्यात माझ्या हाताने खर्च केले तेच माझ्या खाते जमे असणार आहेत. म्हणून तीच माझी खरी संपत्ती आहे. या उदाहरणावर विचार करा रात्रभर घरी गेल्यावर आणि मग ठरवा की देव कार्यात जे आपल्या हाताने काही लागेल तेच आपल्या खाते जमा असणार आहे. आणि हे जर तुम्ही देव कार्यामध्ये तुमच्या शक्ती अनुसार, कोणी कुठले संत तुम्हाला म्हणणार नाहीत संसार उगाळा आणि देवाला लावा, अजिबात तसं कोणीच म्हणणार नाही. पण तुम्हाला जे देवानं दिलंय ना त्यातलं मोकळ्या मानानं, पवित्र मानानं धर्म कार्यासाठी खर्च करा. हा सगळ्या संतांचा आग्रह आणि अट्टहास असणार आहे. आज दत्त जयंतीचा फार मोठा पर्व काळ आहे. आज पौर्णिमा आहे. पौर्णिमाचे श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांनी सांगितलेले काही उपाय आहेत. आज सायंकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही घरी जाल ना, घरी जाईपर्यंत तुम्हाला 6 वाजतील. हातपाय धुवा, गुळणा करा, चूळ भरा, हातपाय धुवा, थोडं डोळ्याला असं डोक्याला पाणी लावा आणि सुंदर व्यवस्थित पद्धतीने शिवमंदिर असेल जवळ तुमच्या तर शिवमंदिरामध्ये जा. शक्यतो शिवमंदिरामध्ये जायचाच प्रयत्न करा. जर शिवमंदिरामध्ये जाणं तुम्हाला शक्य झालं नाही तर तुमच्या घरी जे शिवलिंग आहे ना, तर त्या शिवलिंगाला आज काय करायचं तुम्ही, आजचा तुम्हाला उपाय व्रत सांगते, घरी गेल्यावर करा. त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत, पण ते केल्यानं तुमचं जीवन सुंदर होईल. तुमचं जीवनामध्ये काही अडचण असेल तर ते संपून जाईल. आज पौर्णिमा आहे, पवित्र पर्वकाळ आहे. प्रदोष कालामध्ये तुम्ही काय करा, शिवलिंगावरती म्हणजे उत्तर दिशेला तुमचं तोंड असावं. उत्तर दिशेला तोंड असावं. शिवलिंगाजवळ बसा. एक तांदूळ आहे ना, तांदूळाचा एक दाणा घ्या आणि एक तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करा. त्या तांदळावरती एक बेलपत्र घ्या. ते बेलपत्र असं पालथं घाला, बेलपत्र घाला. पण बेलपत्र वाहत असताना त्याची दांडी तुमच्याकडे असली पाहिजे बेलपत्राची. एक तांदूळ, त्याच्यावरती बेलपत्र चढवा आणि तुमची जी काही मनोकामना असेल, तुमची एखादी इच्छा असेल की मला आता ही गोष्ट पाहिजे, तर ती मनोकामना भगवान शंकराला सांगा. आणि भगवान शंकराला आज देवाची स्तुती करत असताना चंद्रमौळी भगवान काय म्हणायचं, आज पौर्णिमेचा पूर्ण चंद्र असतो म्हणून चंद्रमौळी भगवान असा नामोच्चार करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत एक तांब्याभर पाणी शिवलिंगावरती, त्या जिथे बेलपत्र, जिथे तांदूळ वाहिलेला आहे, चंद्रमौळी भगवंताचा उच्चार केलेला आहे. तुमची काय मनोकामना असेल, तुम्ही जे बोललेले आहात, तर एक तांब्याभर पाणी तिथे शिवलिंगाला अर्पण करा. भगवान अगदी पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुमची मनोकामना पूर्ण करतील असं श्रद्धेय मिश्राजी महाराजांनी सांगितलेलं आहे. जी काही आपली छोटी मोठी मनोकामना असेल ती. आणि पाणी जेव्हा घालता तुम्ही त्यातलं थोडंसं पाणी घ्या, दोन्ही डोळ्याला असं लावा आणि नमस्कार करा. किती सोपं आहे, काही कठीण आहे, कायला काही पैसे लागतात का? काही लोक म्हणतात दीदी असलं काही सांगू नका. अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा. तुम्ही खूप काही व्यवहारिक खूप प्रयत्न केले पण होत नाहीत, थकून गेलात तुम्ही, आता करायला काही हरकत आहे का? तुम्ही आता प्रयोग करा. आणि आता पहा, असं एक श्रद्धेय मिश्राजी महाराजांनी सांगितलेलं आहे की पौर्णिमेचा जो उपाय आहे, ज्यांना नजर कमी आहे, डोळ्यामध्ये पाहण्याचा दोष आहे, त्यांच्यासाठी आज पौर्णिमेचा उपाय सांगितलाय. पिंपळाचं जे पान आहे, पिंपळाच्या पानावर छान खीर बनवा. खीर येते ना बनवता, नाहीतर मोबाईलवरती पाहून बनवा युट्यूबला, कारण आता बऱ्यापैकी भाज्या घरातल्या युट्यूबवरतीच होतात. तर खीर बनवा, छान खीर बनवा. खीर बनवत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, तुम्हाला जो मंत्र आवडतो जपता येतो तो मंत्र जपा. खीर बनवा.
एक ठिपका त्या खिरेचा त्या पिंपळाच्या पानावर ठेवा. पौर्णिमेच्या मध्यरात्री म्हणजे 12 वाजता चंद्राच्या त्या प्रकाशामध्ये पिंपळाच्या पानावर ठेवलेली खीर, त्या खिरेवर त्या पानावर चंद्र प्रकाश पडावा अशा हिशोबात ठेवा. चंद्र भगवंताकडे पहा. एक 5 ते 7 मिनिट. ज्याला डोळ्याचा त्रास आहे तर त्यानं चंद्र भगवंताकडे पहा. 5-6 मिनिट टक लावून पहा आणि पाहिल्यानंतर चंद्र भगवंताला प्रार्थना करा, हे भगवान 12 वाजता हा प्रयोग करायचा रात्रीच्या. ही डोळ्यांची कमजोरी आहे. तुम्ही अमृताचा वर्षाव करणारे आहात. चंद्र भगवंत काय करतात? अमृताचा वर्षाव करतात. कथा चालू झाल्यापासून मी 2-3 वेळा सांगितले तुम्हाला. तर अमृताचा कुंभ तुमच्या हातामध्ये आहे. ते अमृत ज्या आमच्या कमजोर नजरेमध्ये थोडंसं शिंपडा, आमच्यावरती कृपा करा असं म्हणून प्रार्थना करा चंद्र भगवंताला. प्रार्थना झाली. 5 मिनिट तुम्ही टक लावून पाहिलं आणि चंद्रबिंब किंवा त्या खिरेवरती पडलेला प्रकाश घ्या. ज्या लेकराला नजर कमी आहे, ज्या लेकराला, आता छोटी छोटी लेकरं आहेत पण त्यांना मोठे मोठे चष्मे लागतात, छोट्या छोट्या लेकरांना खूप कधी कधी दवाखाने पण करतात पण काही उपयोग होत नाही. तर ती जी खीर आहे ती थोडीशी जिभेवर चाटण्यासाठी द्या. हे पहा, हे सगळा प्रयोग आध्यात्मिक प्रयोग करण्या अगोदर तुम्ही दवाखाना करा. कारण आता लोक सुशिक्षित आहेत, लवकर या गोष्टी मान्य करत नाहीत. तुम्ही दवाखाना करा. दवाखाना वर्ष करून जर तुम्हाला फरक पडत नसेल तर हा प्रयोग करा. भोलेनाथाची कृपा तुमच्यावरती होईल. आणि जी आपली कमजोर झालेली नजर आहे किंवा नेत्रासंदर्भातला जो काही आजार आहे ना, तर तो सगळा आजार संपून जाईल. ज्यांना रात्रीला झोप येत नाही ते झोपेचे सुद्धा आजार संपून जातील. म्हणून हे प्रयोग, आज पौर्णिमा आहे आणि आज दत्त जयंतीचा पर्व काळ आहे, खूप मोठा योग आहे. तर हे प्रयोग आपण करू शकता. माझ्या ताईंनो, मी तर जळगावमध्ये आले 23 तारखेला, पण कथेला बऱ्याच भाविकांची उपस्थिती. काही श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्रा महाराजांची कथा ऐकून बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये काही अनुभव आले. तर त्यातला हा आता मी जे नजरेचा बोलले ना, तो अनुभव इथे आहे. एक मुलगी आहे छोटी, तिची आई, तिची आजी आणि ती मुलगी सगळेजण कथेमध्ये बसलेले आहेत. आता नाव आहे रोशनी योगेश शर्मा. तिचं वय 10 वर्षाचं आहे आणि तिच्या आईनं हे पत्र माझ्याकडे पाठवलंय. ती मुलगी जेव्हा जन्माला आली होती तेव्हा तिची इथे डोळ्यावरची नस दबलेली होती आणि डोळ्यावरची नस दबल्या कारणानं तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. डोळ्याला असं व्यवस्थित दिसत नव्हतं. आई आहे, आईला खूप वाईट वाटायचं की माझी मुलगी डोळ्यातून पाणी येतं, असं ओठांच्या कडेनं पण पाणी येतंय, माझ्या लेकराला व्यवस्थित दिसत नाही. पूर्ण तिचा डोळा बाद होता की डोळ्यानं दिसत नव्हतं. खूप डॉक्टर केले, त्यांनी सांगितलं मला की 10 वर्षापासून ते दवाखाना करत होते, 10 वर्षापासून, पण त्याला काहीच पर्याय नाही. एक दिवस श्रद्धे मिश्राजींची कथा टीव्हीवरती ऐकली आणि सांगितलं की श्रद्धेनं तुम्ही 1 लोटा पाणी भगवान भोलेनाथाला अर्पण करा. 1 लोटा पाणी देवाला घालायला असं काही वेळ लागत नाही. पायात जोडा घालायला वेळ लागतो, तेवढा सुद्धा वेळ लागत नाही शंकराला 1 तांब्याभर पाणी घालण्यासाठी. तर त्यांना जसं जमेल तसं शंकराला पाणी घालतायत आणि पाणी घालून त्यांना फक्त 1 महिना होतोय. तर 1 महिनाभरामध्येच त्या मुलीला बऱ्यापैकी दिसायला लागतंय. तिच्या डोळ्यातलं पाणी जे गळत होतं, पाणी खाली येत होतं, ते पूर्णपणे बंद झालंय. ती मुलगी समोर आहे. ताई, तिला उठून उभं करा तुम्ही. हा श्रद्धेय मिश्राजींनी सांगितलेला उपाय आणि यांची भोलेनाथावर असणारी श्रद्धा आहे. आता कथा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे आपण माईक देऊन त्या बोलणार आहेत, पण कथा पूर्ण झाल्यानंतर एकदा त्या लेकरासाठी टाळी वाजवा आणि त्यांच्या श्रद्धेसाठी सुद्धा टाळी. ताई, खाली बसून घ्या. आपण छोटीशी मुलगी आहे 10 वर्षाची ती, पण तिला जन्मल्यापासून तो त्रास होता, डोळ्यातनं पाणी येणं असेल. हे मी का सांगते आहे तुम्हाला, त्या 10 वर्षापासून अगोदर दवाखानाच केला आणि खरंच प्रत्येकानं अगोदर दवाखानाच करा किंवा अगोदर तुम्हाला जे जमतात ते प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्ही हार मानाल ना, आता कुठूनच आमचं काम होत नाही, तेव्हा भोलेनाथाला शरण जा. मग तरी उदास होऊन बसू नका. एक शेवटचा आधार, जेव्हा डॉक्टरकडे आपण ट्रीटमेंट घ्यायला जातो आणि किचकट एखादं ऑपरेशन असतं ना, तेव्हा डॉक्टर सुद्धा म्हणतात प्रयत्न करतो आम्ही, पण शेवटी कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. तर त्यांनी हे पत्र माझ्याकडे पाठवलं आणि 1 महिन्यामध्येच या छोट्याशा लेकराला गुण आलेला आहे. कथा पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांचं मनोगत वेळेनुसार फक्त 2-5 मिनिटात ऐकणार आहोत, जास्त वेळ नाही. तर आज पौर्णिमा आहे. ब्रह्म विष्णू महेश या 3 देवांचं एकत्रित रूप म्हणजे दत्त भगवान, त्यांची कथा मी तुम्हाला सांगते आणि आजच्या कथेची सांगता करून घेते.
तर कथा लक्षपूर्वक ऐका, कथा फार सुंदर आहे. नारदजी यांना सारखी भूक लागायला लागली. त्यांची भूकच काही केलं थांबना. अनुसया मातेच्या दारामध्ये आले. अनुसूये मातेनं एक फळ दिलं. गुरुजी हे फळ खा, तुमची भूक पळून जाईल. फळ खाल्लं. अनुसया मातेनं दिलेलं फळ खाल्लं. नारदजीची भूकच गायब झाली. नारदजी चकित झाले. पण माते हे कशाचा प्रभाव आहे? म्हणे पतिव्रता धर्माचा. पतिव्रता धर्म म्हणजे काय? लग्न झालेल्या स्त्रीसाठी पतीचा शब्द प्रमाण. पतीच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. खूप श्रद्धा निष्ठा, परपुरुषाचा स्वप्न सुद्धा पडणार नाही, एवढी जी निष्ठा स्वतःच्या पतीवर. तो कमी कमावता असू दे, दिसायला कुरूप असू दे, पण माझा पती माझ्यासाठी परमेश्वर आहे, ही भावना, ही निष्ठा ज्या बाईची असते ना, तिला पतिव्रता धर्म प्राप्त होत असतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. अनुसूया मातेला पतिव्रता धर्म प्राप्त झालेला मातेनं सांगितलं, मी माझ्या पतीवरती खूप श्रद्धा ठेवते. पती पलीकडे मला दुसरा देव नाही आणि म्हणून मला तो पतिव्रता धर्म प्राप्त झाला. नारदजी म्हटले, माते तुझ्यासारख्या पतिव्रता स्त्रिया या जगात खूप तयार व्हाव्यात, म्हणून तुझं चरित्र मी लोकांना सांगेन. जिकडे तिकडे सांग सुटले नारदजी. अनसूयेसारखी पतिव्रताच नाही, अनसूयेसारखी पतिव्रता नाही. नारदजी कैलासाच्या बाजूने चालले. कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता माता पार्वतीनं. सगळ्या देव्या एकत्र आलेल्या होत्या. त्यांच्या कानावर शब्द आला, अनसूयेसारखी पतिव्रताच नाही. लक्ष्मीने ऐकलं. लक्ष्मी बोलली, हा बाबा नारायणाचं भजन सोडून कुणाचं भजन करतोय? आवाज दिला, ओ शेंडीवाले बाबा इकडे या. आले नारदजी. कुणाचं भजन करता? अनसूये मातेचं. काय तिच्यात विशेष आहे? म्हणे ती महान पतिव्रता आहे. किती महान? म्हणे तुम्हा तिघींचे पुतळे करून तिने डाव्या पायाच्या करंगळीला बांधले, एवढी महान आहे. या तिघी टेन्शन मध्येच आल्या. यांना ती महान पतिव्रता आमच्यापेक्षा मोठी ती गोष्ट सहन झाली नाही. स्त्रियांचा एक सरळ स्वभाव आहे. कसा? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन करू शकत. काय प्रामाणिक आहेत तुम्ही? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन करू शकत नाही. या तिघींनी आपल्या पतीला सांगितलं, जा अनसूयेचं पातिव्रत्य भंग करा. हे नको म्हणत होते, पण या ऐकल्या नाही. स्त्री हट्ट आहे. तिने देव संन्यासाचा वेश घेऊन अनसूया मातेच्या दारामध्ये आले. अनसूया मातेला म्हणतात, माई भिक्षां देही. अनसूया माता फळं घेऊन बाहेर आल्या. फळं देऊ लागल्या. या तिन्ही देव म्हणतात, माते आम्हाला अशी भिक्षा नको, मग आम्हाला नग्न भिक्षा देऊ. डोळ्यातून पाणीच आलं अनसूया मातेच्या. महान पतिव्रताने हे नग्न भिक्षा मागताय. लक्षात घेतलं, हे कुणी सामान्य नाहीयेत, साक्षात देव आहेत, ब्रह्म विष्णू महेश. माता बोलली, ठीक आहे, आता घरात जाते आणि तुम्हाला भिक्षा घेऊन येते. घरात गेली. पतीच्या कमंडलूतलं पाणी घेतलं, ध्यान केलं पतीचं. तिन्ही देवाच्या अंगावर शिम पडलं. तिन्ही देव छोटी बाळं झाली. उचललं, पाळण्यात टाकले आणि त्यांना दूध पाजलं. त्यांची भिक्षा पूर्ण केली. तुम्ही म्हणाल, दुधानं भिक्षा कशी पूर्ण झाली? तर नग्न शब्दाचा अर्थ आहे विवस्त्र, म्हणजे अंगावर कपडे नाही, विवस्त्र. आणि नग्न शब्दाचा दुसरा अर्थ आहे न अग्न, ज्याला अग्नीनं स्पर्श केलेला नाही. अग्नीनं स्पर्श न करता जे पूर्ण अन्न असतं ते म्हणजे आईचं दूध. तर दुसरा शब्दाचा अर्थ घेतला म्हणजे आईचं दूध पाजून त्यांची भिक्षा पूर्ण केली. भिक्षा पूर्ण झाली. आता हे लहान लहान पाळण्यामध्ये पडलेले या बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते. एकमेकीला फोन करायचे, हॅलो तुमचे आले का? दुसरी म्हणायची, नाही आमचे आलेच नाही. एक जण म्हणते, बाई आमच्याला तर 4 तोंड आहे, रस्ता चुकलं की काय? एक म्हणते, बाई आमचं तर भोळं आहे, जाईल तिथे ध्यान लावून बसतं. आमचे आले नाही, आमचे आले नाही, रस्ता चुकले की काय? यांचंच चाललं. तेवढ्यात नारदजी मोठ्या मोठ्यानं भजन करत चालले. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान 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 महान, हार गए भगवान जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान. नारदजी भजन करत चालले. भारत नारी की शक्ती महान. या तिघी जणी एका जागेवर आलेल्या होत्या. तेवढ्यात कानावर आवाज आला. लक्ष्मी माता म्हटली, पेटवणार आलं पहा, आवाज द्या त्याला. ओ शेंडीवाले बाबा इकडे या. नारदजी आले. त्या म्हणतात, नारदजी
आमचे मालक गेले पण आलेच नाही. नारदजी बोलले ते येणारच नाहीत. म्हणजे काय ते विचारू नका. तिनं काही केलं की काय? आता काय करायचं राहिलं? नारदजी काही सविस्तर सांगाल का? संत महापुरुष असल्या गोष्टींची चर्चा करत नसतात. एवढ्या घाबरल्या. त्या म्हणतात नारदजी आम्हाला ओळखतील का? शक्यता कमी आहे. आम्हाला ओळखू येतील का? सांगू शकत नाही. काही मदत कराल का? संत असल्या भानगडीत पडत नसतात. रस्ता तरी सांगा. छे 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 नारायण नारायण आम्ही निघालो. नारदजी त्यांना कसलीच मदत करत नाही. तिघींनी ठरवलं जायचं आणि घेऊन यायचे पती. आल्या अनुसयेच्या दारात. ए अनुसये आमचे पती आम्हाला दे. कोणते? संन्याशाच्या वेशात आलेले आहेत ना. कुठे आहेत? पाळण्यात. पाळण्यात म्हटलं की जीवात जीवाला. माता अनुसया म्हणतात ओळखून घेऊन जा, माझी काही हरकत नाही. पाळण्याच्या जवळ आल्या. तिन्ही लेकरं सेम टू सेम. ओळखायलाच येईन आपलं कोणतं ते. लक्ष्मीनं मधलं उचललं ते होते महादेव. सारखी लेकरं दिसत नव्हती. बालरूप ओळखायला येत नव्हती. पाय पकडले घेऊन निघाले. इथे येऊन लहान होऊन पडला. चला क्षीरसागरामध्ये दाखवते तुम्हाला. ते होते महादेव. बालरूपाची मर्यादा बोलता येईना. रडायला लागले. छोटंसं लेकूर आपण जर जबरदस्ती पकडलं त्याला जर आपल्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर ते अगोदर रडतं. रडूनही जर आपण त्याला सोडलं नाही तर ते हातपाय खोडतं. महादेवानं हातपाय पण खोडले तरी लक्ष्मी सोडना. लेकरांना हातपाय खोडूनही जर आपण त्याला सोडलं नाही तर ते तिसरा कार्यक्रम करतं. शी आणि शू. महादेवानं एकदम दोन्ही कार्यक्रम केले. लक्ष्मीने दिलं टाकून. छे 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 हे आपलं नाही. आपलं असतं तसं केलं नसतं. दिलं टाकून. लक्ष्मी माता पार्वती सरस्वती सगळ्या शरण आल्या. आई चुकलो आम्ही, आम्हाला तुझ्या सुना करून घे. सून म्हटलं की सासूचं मन पागळतं. पुन्हा तिने छोटी बालक मोठी देव बनवली. पतीचं ध्यान केलं. पाणी शिंपडलं. देव मोठी झाली. अनुसया मातेला नमस्कार केला. आई तुझं दूध आम्ही पिलो म्हणून एक रूप आमचं तुझ्याजवळ राहील. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रित रूप म्हणजे अवधूत दत्तात्रय रूप अनुसया मातेच्या जवळ राहिलं. आणि मातेच्या पतिव्रता धर्माची ख्याती जगभर त्यांनी गायली. आजही सारं जग म्हणतं अनुसया माता की जय. अत्री महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर. आज लोक भजन करतात. अशा दत्त भगवंताच्या प्रागट्यकरणाचा आजचा दत्त जयंतीचा महापर्व काळ आहे. पौर्णिमेचे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि प्रत्येकानं या धर्म कार्यासाठी जमेल त्या पद्धतीने धनदान द्या. तुम्हाला जे सेवादान जमते ते द्या. पण द्या का द्या तर ही संधी पुन्हा नाही. पर्व काळ एकदाच असतात. मार्गशीर्षाचा पवित्र महिना आहे. एवढी मोठी शिवमहापुराण कथा चालू आहे. आपले मोठे मोठे महात्मा लोक जे सांगतात त्याचा आपण अवलंब करावा. आणि दुसरी गोष्ट अशी, उद्या कथेचा 5वा दिवस आहे. आणि उद्या शिवपार्वतीचा विवाह सोहळा आपण पाहणार आहोत. शिवपार्वतीचा विवाह त्या विवाहासाठी उद्या सगळ्यांनी लग्नाला तयारीनिशी यायचंय. सुंदर काठापदराची साडी घालून या. सुंदर शृंगार करा. फक्त सोन्याचे दागिने काही विशेष घालून येऊ नका, कारण ते जबाबदारीचं काम राहतं. म्हणून पटकन जा. 2 दिवसापासनं निमसे भाऊ माईक मध्ये सांगतात की ताईंचं खूप चांगलं काम चालू आहे. आज मी माझ्याच तोंडानं सांगते की बीड जिल्ह्यामध्ये चकलंबा या गावी 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याण समय संस्थान. त्या संस्थांच्या जीर्णोद्धाराचं काम आम्ही करत आहोत. लोकवर्गणीतून, लोकांच्या मदतीतून, कथा कीर्तनातून जे काही आम्हाला धनराशी जमा होते ती कल्याण समय संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही वापरतो. आणि दुसरी गोष्ट अशी, त्या बीड जिल्ह्यामध्ये चकलंबा या गावी आम्ही 16 वर्षापासनं मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. त्या संस्थेमध्ये मी एका मुलीपासून संस्था चालू केली होती. आज माझ्याकडे 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. 18 पुराणांच्या कथा माझ्या संस्थेतल्या माझ्या विद्यार्थिनी करतात. माझ्या संस्थेतल्या 17 विद्यार्थिनी भागवत कथा करतात. 7-8 विद्यार्थिनी शिव महापुराण कथा करतात. खूप मुली रामायण, संत चरित्र, अनेक प्रकारच्या कथा करतात. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलगी माझ्याकडे अभ्यासासाठी आहे. जेवणाखाण्यात त्यांचे पालक मदत करतात. फक्त जेवणाखाण्यामध्ये त्यांना शिक्षणाची फीस नाही, राहण्याची फीस नाही. म्हणजे असं खूप मोठं सेवा कार्य तिथे चालू आहे. गोरगरिबाची लेकरं शिकतात. महाराष्ट्रातली मुली तर माझ्याकडे शिकायला आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलगी माझ्याकडे अभ्यासाला आहे. तुमच्या जळगाव जिल्ह्यातल्याही मुली माझ्याकडे अभ्यासासाठी आहेत.
सध्या मी सोबत आणलेल्या आहेत त्या. महाराष्ट्राच्या बाहेर जिथे मराठी बोलल्या जातं, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात, या चारही प्रांतातल्या मुली ज्यांना मराठी जमते त्या आपल्याकडे वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी आहेत. म्हणून अशी गोरगरिबाची जी लेकरं शिकतात आणि खूप मोठं धर्मकार्य त्या संस्थेच्या माध्यमातून चालतं. तर त्या संस्थेसाठी तुम्ही जे काही आहेर रूपामध्ये धनराशी जमा करणार आहात, तर त्या संस्थेच्या संवर्धनासाठी, या गोरगरिबांच्या लेकराच्या व्यवस्थेसाठी ती मदत तुमची प्राप्त होणार आहे. म्हणून त्या गोष्टीची नोंद घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबर. जगाच्या कल्याणासाठी माझे भगवान श्री शंकर विष प्राशन करतायत. अमृत जे पितात त्यांना देव म्हणतात, पण जगाच्या कल्याणासाठी विष जो पितो त्याला महादेव म्हणतात. तो भोलानाथ भोला भंडारी या जगाच्या कल्याणासाठी कसा विष प्राशन करतो ते आपण या समुद्र मंथनाच्या झाकीतून पाहणार आहोत. देव दैत्य समुद्रामध्ये पडलेले 14 रत्न प्राप्त करण्यासाठी समुद्राचं मंथन करायचं ठरवतात आणि समुद्र मंथन चालू होत आहे. मंथन चालू झालं, समुद्राचं घुसळण चालू आहे. 14 रत्न जी समुद्रामध्ये जाऊन पडलेली ती प्राप्त करण्याचा प्रयत्न देव आणि दैत्यांनी चालू केलाय. असुर समुद्र मंथनामध्ये कुठे कमी पडत नाहीये. देवता सुद्धा खूप प्रयत्न करतात. घुसळण चालू झालेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने देव दैत्यांचं घुसळण चालू झालं, घुसळण चालू झालं, घुसळण चालू झालं आणि पाहता पाहता सर्वात पहिले त्या समुद्र मंथनातून विष बाहेर आलं. विष बाहेर आलं. देवता असुर सगळे घाबरले. अरे विष, अरे विष. आणि त्या विषाचा कुंभ हातामध्ये उचलला. सर्वजण भयभीत झाले, घाबरले घाबरले. आता हे विष कुणाला द्यावं? सर्वजण महादेवाकडे आले. भोलेनाथाला प्रार्थना केली. भोलेनाथ, भोलेनाथ, हे विष जर पृथ्वीवर पडलं तर सारी पृथ्वी जळून खाक होईल. भोलेनाथ, जळून खाक होईल. वाचवा, या धरतीचा अनर्थ टाळा. कुठे फेकावं त्याला फेकण्यासाठी जागा नाही. जगाचं कल्याण करणारा महादेव विष घेतलं आणि माझ्या महादेवानं कंठाला विष लावलं, ओठाला लावलं. हर 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 हर. भोलेनाथ विष पितायत. भगवान शंकर विष प्राशन करून शांत झाले. विष प्राशन झालं. भोलेनाथाला थोडासा त्रास झाला. सर्व देवतांनी पुन्हा समुद्र मंथन करायचं ठरवलं, कारण समुद्रामधून 14 रत्नांची प्राप्ती त्यांना करायची होती. भगवान शंकराच्या या सगळ्यात मोठ्या त्यागासाठी, समर्पणासाठी आपण सर्वजण टाळी वाजूयात. टाळी वाजून भोलेनाथाच्या या जगत कल्याणाच्या प्रयोगासाठी वंदन करूयात. पुन्हा मंथन चालू झालं. समुद्र मंथन चालू झालं आणि समुद्र मंथन चालू झाल्यानंतर अनेक रत्न त्याच्यातून बाहेर आले आणि सरते शेवटी अमृत बाहेर आलं. जेव्हा अमृत बाहेर आलं, अमृताच्या कुंभासाठी भांडणं चालू झाली. देव आणि दैत्य भांडणं करायला लागली. आम्ही अमृत पिणार, आम्ही अमृत पिणार, आम्ही अमृत, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. भांडणं चालू झाली आणि त्यांचं भांडण मिटवण्यासाठी साक्षात विष्णू भगवान मोहिनीचं रूप धारण करून प्रगट झाले, अवतरित झाले. मोहिनी भगवान आलेले पाहिले.
राक्षसांना आनंद झाला. आपले भगवान आले. राक्षस पाहायला लागले, अरे काय सुंदर आहे, आई काय देखणे दिसते, अरे कोण असेल ही, कोण असेल, कोण असेल हा प्रश्न सगळ्यांना पडला. मोहिनी भगवान सुंदर रूप धारण करून त्या राक्षसांना भुलवण्यासाठी आलेले आहेत. भगवान जेव्हा त्यांच्या समोर आले, राक्षस आश्चर्यचकित झाले. मोहिनी भगवंताचं नृत्य पाहून भारावून गेले राक्षस. देवतांना आनंद झाला. मोहिनी भगवान आनंदाने नृत्य करतात आणि भगवान बोलले, हे पहा असुरांनो, देवतांनो, तुम्ही वाद करू नका. या अमृताचा वाटप मी करते तुम्हाला. राक्षस बसली, देवतांनी बसवून घेतलं आणि अमृत पिण्यासाठी सज्ज झाले. अमृत पिण्यासाठी सज्ज झाले. राक्षसांना फक्त हुलकावणी देत आहेत. अमृत टाकण्याचा प्रयत्न करतात, पण देवतांना अमृत पाजतात आणि राक्षसांना भुलवतात. देवता अमृत पिऊ लागले. उमापती महादेव की जय. या सुंदर अशा झाकीसाठी जरा जोरात टाळी वाजवा.